समितीतील जे विविध संघटना आज रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली नवीन पेन्शन योजना बंद करून जुनीच पेन्शन योजना लागू करण्याचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या मोर्चासाठी जिल्हाभरातून सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक, शिक्षण सेवक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। विविध प्रकारच्या घोषणा देत तसेच हातात फलक, बॅनर्स घेतलेले कर्मचारी नवीन पेन्शन योजनेचा निषेध करताना दिसत होते। या मोर्चात सहभागी झालेले अनेक कर्मचारी भारूड आणि गाणी म्हणत आपला निषेध नोंदवत होते। राज्यातील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन लागू होण्यासाठी आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये अनेक शासकीय कर्मचारी सहभागी झालेत। आपल्यासोबत आता अनेक कर्मचारी या ठिकाणी आहेत। सर, मला सांगा, आज मोर्चाचं स्वरूप कसं आहे? मोर्चामध्ये या जुन्या पेन्शनसाठी 2005 नंतर जे सेवेमध्ये सर्व डिपार्टमेंटमध्ये कर्मचारी लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जे कंत्राटीकरण आहे, उदाहरणार्थ शिक्षकामध्ये शिक्षण सेवक पद आहे, आरोग्यामध्ये आरोग्य सेविका वगैरे असतील, यांचं कंत्राटीकरण किंवा कमी करून त्यांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी, जेणेकरून येणारी जी पिढी आहे ती शासकीय सेवेकडे वळेल। कारण आज जर बघितलं तर आज एकतर शासकीय सेवेमध्ये उशिरा लागतात आणि कमी सेवा आहे, त्यामध्ये जुनी पेन्शन नाही, म्हणजे भविष्य काळामधली त्यांची जी म्हातारपणीची काठी आहे ती शासनाने हिरावून घेतली। मायबाप शासनाला या निमित्तानं एवढी विनंती आहे की आमची जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करावी। त्यासाठी हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी या प्रत्येक डिपार्टमेंटचे सहभागी झालेत। जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी हा मोर्चा आहे, त्यामुळे सर्व जण आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी मोर्चा घेऊन चाललेलो आहोत। आमच्या मागण्या एकच आहे की जुनी पेन्शन ही आमच्या हक्काची आहे। जर आम्हाला ही मिळाली नाही तर आमच्या म्हातारपणीची काठी ही आमच्याकडून हिरावून घेतल्यासारखंच आहे। आणि जर इतर जे पॉलिटिकल लोक आहेत त्यांना जर पेन्शन लागू होते तर तो सरकारी तिजोरीवर बोजा येत नाही का? जर आम्हाला पेन्शन नाही मिळाली तर आम्ही ज्यांना पेन्शन देऊ त्यांनाच मतदान करू आणि आमचे एकच आहे की ओल्ड पेन्शन सुरू करा आणि नवीन पेन्शन रद्द करा। हा मोर्चा जो आहे तो केवळ पेन्शन लागू करावे यासाठीच नाही, तर मी एक शिक्षक आहे, आम्हाला शिकवू द्या, अशासकीय जी कामं आहेत ती बंद करा आणि ज्यासाठी आमची नेमणूक आहे ज्ञानदानाचं काम, ते पवित्र कार्य आहे, ते आम्हाला अविरतपणे करू द्या। आज आम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान न करता किंवा कुठल्याही प्रशासकीय कामकाजावर बोजा न चढवता आम्ही या पद्धतीने आमचा निषेध व्यक्त करत आहोत। याचं कारण असं की आमची जी पेन्शन होती 1982ची ती आमची नष्ट करून आमचे हक्क घालवलेले आहेत। मात्र 1982ची जुनी पेन्शन जशीच्या तशी द्यावी यासाठी हा आमचा आक्रोश आहे। 2005 पासून लागलेल्या सर्वांना गव्हर्नमेंट OPS बंद केलेली आहे आणि ही OPS आमच्या हक्काची आहे आणि ती आम्हाला हवीच आहे आणि ती आम्हाला मिळवायचीच आहे। 3 वर्षापर्यंत हा कालावधी आहे जो की खूप मोठा आहे। इतर कुठल्याही व्यवसायात एवढा मोठा प्रोबेशन पिरियड नसतो। तर आमची अशी मागणी आहे की आमचं शिक्षण सेवक पद रद्द करून आम्हाला कायम करून घ्यावं। जुनी पेन्शन असल्यामुळे काही शिक्षक आता कोरोनाच्या काळामध्ये मृत्युमुखी पावले आणि त्यांचं अक्षरशः कुटुंब आज उघड्यावर येण्याची वेळ आली, त्यांना शासनाचे कुठलेही लाभ मिळत नाहीत। आजच्या या मोर्चा फक्त जुनी पेन्शनचा नसून या कर्मचाऱ्यांवर जे वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाईनची कामं, शैक्षणिक कामं लादल्या जात आहेत त्याच्या निषेधार्थ सुद्धा हा शासनाच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे। जुनी पेन्शन सोबतच ज्या समन्वय समितीच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, आरोग्याच्या असू देत किंवा सर्व कर्मचारी आहेत, या सर्वांना जुनी पेन्शन सोबतच 10-20-30 ही आश्वासित प्रगती योजना आहे ती सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी असं या महाआक्रोश मोर्चानिमित्त आम्ही शासनाला सांगू इच्छितो। जुनी पेन्शनची मागणी आपण राज्याच्या आदेशानुसार राज्यभर वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन निदर्शनं करत आहोत आणि त्याचा एक भाग म्हणून आज आपण मोर्चा प्लस महाआक्रोश मोर्चा आणि धरणे आंदोलन असे दोन्ही एकत्र आपण केलेत आणि या आंदोलनातून आपण शासनाला एकच सांगू इच्छितो की शासनाने निवडणुका लागण्यापूर्वी आपल्याला जुनी पेन्शन द्यावी। त्याचबरोबर शिक्षण सेवक पद अतिशय गुलामगिरीचं पद आहे आणि या पदामुळे सर्वांचं एक प्रकारचं शोषण आणि खच्चीकरण केलं जातंय, ते पदही रद्द करण्यात यावं। कर लागू जुनी पेन्शन, मग विकास तुमचा आहे, तुम्ही देणार की नाही हा सवाल आमचा आहे, तुम्ही देणार की नाही हा सवाल
दे. हे बारागावच्या 12 वेशीच्या महाराजा, हे 1 जिल्ह्याच्या 9 तालुक्याच्या महाराजा. आज या ठिकाणी कर्मचारी भाऊ, शिक्षक भाऊ, तलाठी भाऊ, ग्रामसेवक भाऊ जमलेले आहेत महाराजा. कशासाठी जमलेले आहेत महाराजा? आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद करून DCPS, NPS, GPS सुरू केलं रे महाराजा. फक्त आम्हाला OPSच मिळू दे रे महाराजा. आमच्या या मोर्चाला कोण वाईट वाकडी नजर करत असेल तर उभ्याचा आडवा करा, आडव्याचा उभा करा. या ठिकाणी जो काही कर्मचारी आलेला आहे त्याच्या या आंदोलनाला यश येऊ दे रे महाराजा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.